लाडकी बहीण योजनेमधील पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी 10 डिसेंबर पासून 10 मोठे लाभ सुरू होणार आहेत। राज्यामधील 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केले जाणार आहेत। परंतु पहिल्या टप्प्यांमधील जे प्रमुख 12 जिल्हे आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत, परंतु व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमधील पात्र ठरलेल्या सरसकट सर्व महिला, सरासरी 2 करोडपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। बघा, राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे। या सरकारने लाडकी बहीण योजनेमधील पात्र ठरलेल्या सर्व बहिणांना आनंदाचे 10 निर्णय लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत। बघा, नवीन महायुतीचं सरकार आलेलं आहे। याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत। तर या मुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण योजनेमधील पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी 10 नियम लागू करण्यात येणार आहेत। बघा, हे आनंदाचे निर्णय आहेत, सोबतच याच्यामध्ये भरपूर असा मोठा लाभ सुद्धा दिला जाणार आहे। आता त्याच्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत, त्या अटी सुद्धा अगदी थोडक्यात बघून घेऊयात। बघा, पहिली अट म्हणजे उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाचा दाखला अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना पुरावा म्हणून 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्न दाखला द्यावा लागणार आहे। जर तुम्हाला या 10 लाभांपैकी कोणता जरी लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे। जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचं आहे। दोन्हीपैकी कोणतं तरी एक प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे। सोबतच दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे आयकर भरत नसणे। ज्या माता भगिनी किंवा त्यांच्या घरामधील कोणता जरी सदस्य सरकारला टॅक्स भरत असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही। जर तुम्ही टॅक्स भरत नसाल, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेली बहीण इन्कम टॅक्स भरत नसणारी नसावी, म्हणजेच तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसणार नसावे तरच तुम्हाला हे 10 लाख उपयोगी ठरणार आहेत। अन्यथा या योजनांमधून तुमचं नाव सुद्धा कमी होऊ शकतं। आता जी त्रुटी आलेली आहे, छाननी चालू आहेत, याच्यामध्ये ज्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत ते सुद्धा अगदी थोडक्यात सांगणार आहे। बघा, 4 चाकी गाडी। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसावी। यामध्ये ट्रॅक्टर सोडला तर इतर कोणत्याही गाड्या 4 चाक्याच्या नसाव्या। म्हणजेच तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल शेतीमालासाठी किंवा शेतीसाठी तुम्ही ट्रॅक्टर वापरत असाल तर तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। सोबतच 5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास काय होणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। बहिणींकडे 5 एकर शेती आहे, त्यांच्या खात्यावरती पैसे विस्तारित केले जातील। बघा, तुमच्याकडे जर 5 एकर जमीन असेल किंवा 5 एकरापेक्षा कमी जमीन असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तारित केले जातील। परंतु ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे, जमीन आहे, तर तुम्हाला हे पैसे विस्तारित केले जाणार नाही आणि तुमचं नाव सुद्धा या योजनेमधून कमी करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जे 10 लाभ सुरू केलेले आहेत ते अत्यंत आनंदी आहे। याच्यामधला पहिला लाभ अगदी सविस्तर बघून घेऊयात, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लगेच लाईक करून ठेवा। बघा, पहिल्या लाभामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना 5 महिन्यांचे पैसे दिलेले आहेत। म्हणजेच तुम्हाला 7,500 रुपये अगोदर शासनाने विस्तारित केलेले आहेत। तर आता तुम्हाला 6वा हप्ता आणि 7वा हप्ता सोबतच देण्यात येणार आहे। याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे। आता याची तारीख कोणकोणती आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजनेची रक्कम 7,500 रुपये तुम्हाला मिळालेली आहे। तर तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता आणि 2100 रुपयांचा 7वा हप्ता सुद्धा, म्हणजेच दोन्ही हप्ते एकत्र देण्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकदाच देण्यात येणार आहेत, परंतु याच्यामध्ये काय आहे, डीबीटी प्रोसेस आहे। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सरासरी बघा 12 जिल्हे एका दिवसाला डीबीटीद्वारे विस्तारित होतील। याच्यामध्ये 12 जिल्हे आहेत, ते सुद्धा अगदी व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत, परंतु आपण एका गोष्टीसाठी भरपूर वेळ देऊ शकत नाही, त्याच्यामुळे पटापट ज्या अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो। बघा, दुसरा आनंदी निर्णय आणि दुसरा आनंदी लाभ याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजनेमधील पात्र ठरलेल्या सर्व महिलांना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि मागील 7,500 रुपये एकाच दिवशी सरसकट 36 जिल्ह्यांमध्ये
जमा केले जाणार आहेत। म्हणजेच तुम्हाला मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळाले नसतील तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा मिळाले असल्यास फक्त गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित केले जाणार आहेत। बघा, परंतु याच्यामध्ये काही अटी शर्ती आहेत। ज्या माता भगिनींना मागील पैसे गॅस कनेक्शनचे आले नसतील तर त्यांनी या अटी शर्तींकडे लक्ष द्यायचं आहे, अन्यथा भविष्यामध्ये सुद्धा हे पैसे विस्तांतरित केले जाणार नाहीत। आता याच्यामध्ये पहिली जी अट आहे ती म्हणजे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसे येणार नाहीत। म्हणजेच घरातील महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे, याचा GR सुद्धा आलेला आहे। दुसरी अट म्हणजे एकतर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा किंवा तुमचा फॉर्म अन्नपूर्णा योजनेमार्फत पात्र ठरलेला असावा, म्हणजे तुम्हाला दोन्हीकडून सुद्धा लाभ दिला जाणार आहे। सोबतच बघू शकता जो तिसरा लाभ आहे तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा सविस्तर बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेमार्फत 15,000 रुपये अनुदान थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। परंतु यामध्ये काही पात्रता आहे, सोबतच यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा आहेत। बघा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन योजना राज्यामधील सर्व महिलांसाठी राबविली जात असते। आता ही योजना ही आपल्या फक्त महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित नाही, तर शिलाई मशीन योजना केंद्राची योजना आहे। बघा, थेट भारत सरकारकडून महाराष्ट्र राज्यामधील सर्व महिलांसाठी 15,000 रुपये इतकी रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी दिली जाते। आता ही शिलाई मशीन कोणासाठी असते तर ज्या माता भगिनींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असते, घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसेल तर कमेंट करून ते करायचं आहे। तुम्हाला मी लिंक देतो आणि याचा फॉर्म सुद्धा कसा भरायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता जो लाडकी बहीण योजनेमध्ये 4था लाभ सुरू करण्यात येणार आहे। आता हा 4था लाभ काय आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, राज्यामधील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावे यासाठी मोफत पिठाची गिरण योजनेमार्फत अनुदान थेट खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता बघा, शिलाई मशीन आहे, पिठाची गिरण आहे, परंतु ज्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरण या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर त्यांनी कमेंटद्वारे कळवायचं आहे। तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा, मी तुम्हाला रिप्लाय सुद्धा लगेच देणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना मोफत पिठाची गिरण या योजनेमार्फत अनुदान खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। परंतु तुमची उत्पन्नाची मर्यादा, सोबतच आयकर भरत नसणे, 4चाकी गाडी नसणे, घरामध्ये कोणी पेन्शनधारक नसणे, सरकारी नोकरीला नसणे या अपडेटकडे लक्ष द्यायचं आहे, त्यानंतर अर्ज करायचा आहे। आता ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी कमेंटद्वारे कळवा, मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतो, फक्त कोणत्या योजनेचा अर्ज करणार आहात ते सुद्धा कळवायचं आहे। बघा, 5वा लाभ सुरू। आता 5वा लाभ कोणत्या नागरिकांसाठी आहे, कोणत्या महिलांसाठी आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा फक्त या बँकांमध्ये जमा होणार आहे, कारण त्याच बँकांना DBT असते आणि हे पैसे DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी कोणतं जरी खातं दिलेलं असेल तर त्या बँकेमध्ये पैसे येणार नाही जर त्याला DBTच नसेल। आता ही DBT कशी ओळखायची आणि प्रमुख कोणत्या बँका आहेत की त्या बँकेमध्ये खातं खोलणं गरजेचं आहे, अन्यथा 6वा हप्ता विस्तांतरित होणार नाही। राज्यामधील भरपूर महिलांना मागील 7,500 रुपये मिळाले नाही, त्याचं प्रमुख कारण समोर आलेलं आहे। बघा, 10 प्रमुख बँका या राज्यामध्येच बँका आहेत, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी असू शकतात। बघा, याच्यामध्ये पोस्ट बँक आहे, स्टेट बँक आहे। आता या 2 अशा बँका आहेत की या गव्हर्नमेंट मान्यता बँक आहेत, म्हणजेच याच्यावरती टॅक्स सुद्धा जास्त कटत नाही आणि गव्हर्नमेंट बँक असल्यामुळे पैसे सुद्धा सेफ राहतात आणि या बँका मोठ्या बँका आहेत, त्याच्यामुळे यांना DBT सुद्धा लिंक असते। तर बघा, याच्यामध्ये ॲक्सिस बँक सांगण्यात आलेली आहे, सोबतच IDBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच इंडियन ओव्हरसीज बँक, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, एंडलेस बँक, IDBI बँक आणि HDFC बँक। प्रामुख्याने या बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। काही ग्रामीण क्षेत्रातील बँक आहेत की त्या बँकांना DBT नसते, त्या DBT नसल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मागील पैसे आलेले नाहीत। बघा, 6वा लाभ सुरू। आता या 6व्या लाभामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, परंतु अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ असतो, अगदी मुद्दे सुद्धा असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या याद्या बँकेला विस्तारित केलेल्या आहेत। बघा, ज्या ज्या पात्र महिला आहेत तर त्यांच्या याद्या अगोदरच तयार होत्या, फक्त त्या बँकेला विस्तारित करणं गरजेचं होतं। आता त्या बँकांकडे याद्या सुद्धा गेलेल्या आहेत। या याद्यांमध्ये संपूर्ण 36 जिल्हे आहेत, परंतु या 36 जिल्ह्यांमध्ये
3 दिवसांमध्ये पैसे विस्तारित केले जाणार आहेत। म्हणजे 36 जिल्ह्यातील महिला आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे सरासरी 12 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। आता प्रमुख 12 जिल्हे बघून घेऊयात, दुसरे 12 जिल्हे आणि तिसरे 12 जिल्हे आहेत ते कोणकोणते आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। परंतु 7वा लाभ सुरू। आता या 7व्या लाभामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की या याद्यांमधील प्रमुख 12 जिल्ह्यांमधील 35 लाख महिलांच्या खात्यावरती डीबीटीद्वारे गॅस कनेक्शन 6वा हप्ता विस्तारित होत आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जे प्रमुख 12 जिल्हे आहेत, आता तुम्हाला मी अगोदरच सांगितलं 10 मोठे लाभ सुरू झालेले आहेत तर त्याच्यामुळे प्रामुख्याने जे डीबीटी असते तर त्या डीबीटीच्या आधारावरती हे पैसे विस्तारित केले जात असतात। आता प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत त्याची सुद्धा यादी आलेली आहे, ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। परंतु 8वा लाभ सुरू। बघा, 8व्या लाभांमध्ये पहिल्या टप्प्यामधील प्रमुख 12 जिल्हे, आता हे कोणकोणते जिल्हे आहेत तर याच्यामध्ये नगर जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, औरंगाबाद आहे, सोबतच अमरावती, बीड, बुलढाणा, प्रामुख्याने हे 6 जिल्हे आहेत, सोबतच भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली असे मिळून 12 जिल्हे पहिल्या टप्प्यांमध्ये विस्तारित केले जाणार आहेत। तुमच्या याद्या बँकांकडे आहेत, फक्त डीबीटीचं बटन दाबणं गरजेचं आहे आणि निर्णय सुद्धा आज येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा, आज रविवार आहे परंतु बँकांना सुट्टी असते, बँकांच्या सुट्ट्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। उद्या बटन दाबलं जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये विस्तारित केले जाईल। परंतु 9वा जो लाभ आहे तर याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामधील सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे विस्तारित केले जाणार आहेत। तर बघा, दुसऱ्या टप्प्यांमधील 12 प्रमुख जिल्हे, याच्यामध्ये जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपशहर, मुंबई उपनगर असे 6 जिल्हे, सोबतच नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद आणि पुणे असे मिळून 12 जिल्हे दुसऱ्या टप्प्यांमधील हे 12 जिल्हे आहे। आणि शेवटचा निर्णय आणि शेवटची अपडेट अगदी महत्त्वाची आहे, तिसऱ्या टप्प्यांमधील ज्या ज्या याद्या आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत। बघा, 10वा लाभ सुरू। आता तिसऱ्या टप्प्यांमध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत तर याच्यामध्ये पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ असे 12 जिल्हे, टोटल मिळून 36 जिल्ह्यांमध्ये या याद्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, बँकेकडे आहे। डीबीटीचं बटन दाबल्यानंतर थेट तुमच्या खात्यांमध्ये हे हप्ते विस्तारित केले जातील। परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला कमीत कमी 4 योजनांची नावे सांगितलेली आहेत। जर तुम्हाला अर्ज करायचा असल्यास नक्की कमेंटद्वारे कळवा, मी तुम्हाला लिंक देतो। जरी त्या लिंकवरून तुम्हाला अर्ज भरता आला नाही तर कसा भरायचा आहे त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।